नमस्कार, रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत. पुणे महानगरपालिकेच्या सर्वात प्रथम बैठकीमध्ये अमोल बाळवडकर यांनी दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना त्यांनी पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मेट्रो सेवा मोफत करण्याची मागणी महापालिकेने केली. अजितदादा पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो सेवा मोफत करणे हीच खरी अजितदादा पवार यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल, असे मत अमोल बाळवडकर यांनी व्यक्त केले आहे. महापौर, उपमहापौर, सन्माननीय सभागृह, उपस्थित पत्रकार, शोककुल बंधू आणि भगिनी, या ठिकाणी मी या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. खरं तर दुर्दैवाने आज अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत, पण आज जर अजितदादा आपल्यामध्ये असते तर सन्माननीय महापौर आपल्याला दादांचा फोन नक्कीच आज आला असता आणि या पुणेकरांनी आपल्याला जी संधी दिलेली आहे या पुणेकराच्या संधीचं सोनं आपण करा आणि या पुणे शहराच्या विकासाच्या राजकारणामध्ये आम्ही कधी तुम्हाला आडवे येणार नाही, पुणे शहराच्या हिताची कामं करा असा संदेश निश्चितपणे मला असं वाटतं की अजितदादांनी तुम्हाला दिला असता. आज खऱ्या अर्थाने या पुण्या बाबतीत जिव्हाळा असणारा नेता आपण गमावलेला आहे. अजितदादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्राचं निश्चितपणे मोठं नुकसान झालेलं आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र असेल आणि सर्वात जास्त म्हणजे या पुणे जिल्ह्याचं आणि पुणे शहराचं नुकसान झालेलं आहे. नामदार अजितदादांच्या बाबतीत आपणा सर्वांना माहिती आहे की प्रशासनावरती पकड असणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता होता की ज्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या सर्वच खात्यामधली त्यांना तंतोतंत माहिती होती. एक कार्यकर्त्याला बळ देणारा नेता होता. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिले अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली, त्यांना मोठं केलं. मला असं वाटतं की असंख्य या महाराष्ट्रामधले आमदार असतील, नगरसेवक असतील, आणि मला असं वाटतं की माझ्यासारखा कार्यकर्ता जाता जाता ते माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही त्या ठिकाणी न्याय देऊन गेले असं मला वाटतं. खरं तर दिवसातले 24 तासही त्यांना त्या ठिकाणी काम करण्यासाठी पुरत नव्हते. पहाटे 5 वाजता या शहरासाठी, या महाराष्ट्रासाठी उठून काम करणारा एकमेव नेता असं म्हणलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आज या ठिकाणी मला असं वाटतं की पहिलं भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता असल्यामुळं अजितदादांसोबत प्रत्यक्षपणे काम करण्याचा कधी योग आला नाही, अनुभव आला नाही. इथं माझ्या मागे सोबत उपस्थित असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा अनुभव आणि माझा अनुभव हा खूप वेगळा आहे. खरं तर 11 वर्ष दुसऱ्या पक्षामध्ये काम करून शेवटच्या क्षणी शब्द फिरवला. अशा वेळी अजितदादा सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो न्याय दिला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. दिलेला शब्द पाळणारा एक दुर्मिळ नेता होता. दिलेली वेळ पाळणारा तर आपल्या सर्वांना माहिती आहे. या पुणे शहराचे जे काही विषय असतील, आज आपण त्यांची महानगरपालिकेच्या निवडणुकीमधली जर भाषणं ऐकली तर ते जे बोलत होते या पुणे शहरातल्या स्वच्छतेचा विषय, या पुणे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय असेल, शिक्षणाची माहेरघर असणारे हे पुणे शहर आहे आणि या आपल्या या पुणे शहरामध्ये आजची
सर्वसामान्य किंवा गरीब कुटुंबाची मुलांची शिक्षण घेण्याची परिस्थिती आज काय आहे? या शहरातील स्वच्छतेवरती त्यांनी, या कारभारांवरती पुणे शहरावर त्यांनी टीका केली, पण त्यामध्ये त्यांचा जिव्हाळा होता. या पुणे शहराच्या, पुणेकरांच्या प्रत्येक समस्या कशा प्रकारे सुटतील यांचा ते त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. आज मला या ठिकाणी त्यांची प्रचंड आठवण येत आहे, कारण पूर्वी या पुणे शहराचे आमचे दिवंगत खासदार बापट साहेब होते. तेही आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे या ठिकाणी आज या जगामध्ये नाही आहेत. त्यानंतर आज अजितदादांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि असं वाटलं की आता आपण येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या परिसरातल्या लोकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवू. आणि अशातच आज आपल्यातून दादा निघून गेल्यामुळे निश्चितपणे एक दुःख, एक वेदना मनामध्ये निश्चितपणे आहे. आज माननीय महापौर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आज पुणे महानगरपालिकेची जर आपण वैद्यकीय सुविधा पाहिली तर निश्चितपणे खूप दुर्दैवी परिस्थिती आहे. आज माझ्या प्रभागामध्ये सुद्धा एक हॉस्पिटल जवळपास 40,000 स्क्वेअर फूटचं ते पडून आहे. दादांना मी ती मागणी केली होती, माननीय अजितदादांना ती मी मागणी केली होती. तर दादांनी त्या ठिकाणी शब्द दिलता की निवडणुका झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊ आणि या पुणे शहरातील, पश्चिम पुणे शहरातील गोरगरिबांसाठी ते हॉस्पिटल निश्चितपणे चालू करू. माननीय महापौर, आपणही त्या ठिकाणी खरं तर दुर्दैवी परिस्थिती आहे. गेली 5 वर्ष 40,000 स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल पडून आहे. तर मला असं वाटतं की आपण स्वतः त्या ठिकाणी भेट द्यावी, संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारावे, प्रशासनाला जाब विचारावा आणि येणाऱ्या काळामध्ये ते हॉस्पिटल त्या ठिकाणी गोरगरिबांसाठी चालू करून त्या ठिकाणी नामदार अजितदादांचं नाव त्या हॉस्पिटलला द्यावं. खऱ्या अर्थाने ती त्या ठिकाणी श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण अजितदादांच्या माध्यमातून एक दिलेलं आश्वासन पाहिलं, त्याच्यावरती अनेक लोकांनी टीका केल्या. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की अजितदादा असं कुठल्याही प्रकारचा शब्द, कुठला विचार केल्याशिवाय देणार नाही. त्या गोष्टीचा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. बिडकर साहेब, आपण तेलचित्र दिलं, पण केवळ तेलचित्र या महानगरपालिकेमध्ये लावून त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजली होणार नाही. तर माझी अशी अपेक्षा आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकी काळामध्ये अजितदादांनी पुणे मेट्रो मधील सर्व पुणेकरांना मोफत मेट्रोने प्रवास करून देण्याचे जे स्वप्न दाखवलं होतं, त्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न केला पाहिजे. पिंपरी चिंचवडची 200 कोटी आणि पुणे महानगरपालिकेची जवळपास 300 कोटीची जर आपण तूट जर सहन केली तर या पुणे शहरामध्ये मेट्रो चालू होऊ शकते. नामदार अजितदादांच्या कार्यालयातनं आपल्याला त्यांनी केलेलं आहे, त्यांनी काय त्याच्या बाबतीत प्लॅनिंग केलं त्याची माहिती आपल्याला निश्चितपणे मिळेल. पण मला असं वाटतं की कमीत कमी सुरुवातीचा पहिला 1 महिना तरी आपण प्रायोगिक तत्वावरती या पुणे शहरामध्ये मेट्रो आपण मोफत दिली आणि त्याच्यातून या पुणे शहराच्या वाहतुकीमध्ये काय बदल होतोय, या पुणे शहराच्या प्रदूषणामध्ये काय बदल होतोय, या सर्वसामान्य नागरिकांना, महिलांमध्ये त्या ठिकाणी त्यांचा प्रवास करण्यामध्ये काय बदल होतोय. कारण आज आपण जर पाहिलं तर 1600 ते 2000 कोटी रुपयाची जवळपास कर थकलेला आहे महानगरपालिकेचा. आज तो 1600 ते 2000 कोटी रुपयाचा थकलेला कर आपण वसूल करू शकत नाही माननीय महापौर. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपण परत 10% त्या ठिकाणी कर वसुली आपण वाढवलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला वार्षिक 300 कोटी रुपये आणि 200 माननीय सभासदांना विनंती आहे, आपण श्रद्धांजलीवरच बोलूया. आपल्याला इतर कामांविषयी बोलण्यासाठी असे आपण जीबीवर बोलणार आहोत. या ठिकाणी मी श्रद्धांजलीवरतीच बोलतोय, दादांच्या स्वप्नावरतीच बोलतोय. माननीय महापौर, या पुणे शहरामधील कचऱ्याच्या बाबतीत, वाहतूक कोंडी बाबतीत आणि खड्ड्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी, कारण काम करणारा नेता होता आणि या दादांना श्रद्धांजली म्हणजे कामावरती बोलायला निश्चितपणे आज आवडलं असतं. मी या पुणे शहराच्या सर्वसामान्य नागरिकांच्या, पुणेकरांच्या कामासाठी
या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी जे काय भाषणे केली त्या विषयाबद्दल या ठिकाणी मी बोलतोय. त्यामुळं आज या नेत्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये या सभागृहातील आपण सर्वांनीच आपले जे काय राजकीय मतभेद असतील ते बाजूला ठेवून या पुणे शहराच्या हितासाठी निश्चितपणे काम करावं आणि या काम करणाऱ्या माणसाला काम करून या पुणे शहराच्या हितासाठी काम करून श्रद्धांजली द्यावी. एवढंच मी या ठिकाणी थांबतो आणि माझे मनोगत थांबवतो. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचे रणरागिणी न्यूज चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि